रायगडच्या कुशीत वसलेल्या वाघोली गावामध्ये सिने कलाकारांच्या हस्ते शालेय वस्तूंचे वाटप। सिनेस्टार नम्रता गायकवाड आणि अरुण नलावडे वाघोलीकरांच्या स्वागत सत्काराने भारावले। सध्या सुरू असलेल्या माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील नानाजींची भूमिका साकारलेल्या अरुण नलावडे आणि अमृतवेलसह असंख्य चित्रपट आणि मालिकांमध्ये आपला कलाविष्कार सादर करणारी नम्रता गायकवाड शालेय वस्तू वाटप करण्याच्या निमित्ताने वाघोली गावामध्ये उपस्थित होते। रुपेरी पडद्यावर आपला कलाविष्कार सादर करणारे हे कलाकार वाघोलीमध्ये अवतरल्यानंतर वाघोलीकरांच्या आनंदाला पारावार उरला नाही। खालूच्या ठेक्यावर नाचत, फुलांची उधळण करत, रस्त्यावर ठिकठिकाणी रांगोळी काढत या कलाकारांचे वाघोलीकरांनी स्वागत केले। या स्वागत समारंभानंतर वाघोली गावातील जिल्हा परिषद शाळेत झालेल्या छोटेखानी कार्यक्रमामध्ये या सिने कलाकारांनी वाघोली शाळेला 2 वॉटर फिल्टर आणि शालेय उपयोगी वस्तू दिल्या। दोन्ही कलाकार वाघोलीकरांसोबत आपलं वेगळंच नातं असल्याप्रमाणे ग्रामस्थांच्या फोटोचा आणि सेल्फीचा आनंद घेत होते। सुनील काशीतकर यांनी वाघोलीकरांना रुपेरी पडद्यावर दिसणारे कलाकार याची देही याची डोळा पाहण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल वाघोलीकरांनी सुनील काशीतकर यांचे आभार मानले। रायगडच्या कुशीत वसलेला हा निसर्गरम्य परिसर पाहण्याची आणि भेट देण्याची संधी दिल्याबद्दल अरुण नलावडे आणि नम्रता गायकवाड यांनी देखील आयोजकांचे आभार मानले। ग्रामीण भागात आल्यानंतर तेथील ग्रामस्थांनी केलेल्या मनापासून स्वागताने आम्हाला ऊर्जा मिळते आणि हीच ऊर्जा आयुष्यात पुढे काम करण्यासाठी कलाकार म्हणून आम्हाला उपयोगी पडत असते, अशी आभार व्यक्त करणारी भावना नम्रता आणि अरुण नलावडे यांनी आपल्या मनोगतादरम्यान व्यक्त केली। कसं आहे, रस्ते झाले की प्रगती आपोआप होते असं म्हणतात। आज एवढ्या दुर्गम भागामध्ये ही सगळी म्हणजे जर इतकी वर्ष राहत असतील, त्यांना जाण्याची व्यवस्था नसेल, चालण्याची व्यवस्था नसेल, तर मला असं वाटतं हे अधोगतीचं लक्षण आहे। आज आपण म्हणतो की आपण प्रगती पथाकडे चाललेलो आहे, मग प्रगती का होत नाही? गावागावामध्ये नीटचे रस्ते अजूनही का नाहीत? आज लोक सहन करतात इतकी वर्ष, म्हणजे हे त्यांचं मोठेपण आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आपण आणि त्यांची भूमी आहे, ती जर दुर्लक्षित राहत असेल तर महाराष्ट्राचं दुर्दैव आहे असं मला वाटतं। तर सगळ्यांनी प्रयत्नांनी एक जाणीवपूर्वक केलं पाहिजे असं मला वाटतं। जे इथे ज्या पद्धतीने आमचं स्वागत करण्यात आलं ती एक गोष्ट, आणि दुसरी गोष्ट की प्रत्येक शहरात तर आम्ही जात असतो, पण अशा ठिकाणी खूप मनापासून त्यांनी केलेलं स्वागत सत्कार आणि तो समारंभ खूप मनापासून केलेला, एकदम जेन्युइन वाटतो। तर तेच प्रोत्साहन आम्हाला मिळत असतं आमच्या पुढील कामांसाठी, तर ते नेहमीच सदैव आमच्या आठवणीत कायम राहतं। देवेंद्र दरेकर, स्वराजलेख, पोलादपूर। बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी आम्हाला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवा।